बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली। ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आहे। या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशा मागण्या होत आहेत। तसेच संशयित वाल्मिक कराड याच्यावर अजूनही खटला दाखल होत नाही। अजूनही घटनेचा योग्य पद्धतीने तपास होत नाही। सरकार या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे। तर जाणून घेऊया यामागची सविस्तर पार्श्वभूमी या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबत रोज नवीन पैलू दिसून येत आहेत, रोज नवनवीन माहिती समोर येत आहे। परंतु या बाबतीत राज्याचे सरकार अजूनही गंभीर निर्णय घेत नसल्याची परिस्थिती मात्र दिसत आहे। आरोपी प्रतीक घुले, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, कृष्णा आंधळे, सुधीर इंगळे, जयराम चाटे, महेश केदार, सिद्धार्थ सोनवणे हे या हत्या प्रकरणातील आरोपी आहेत। जरी या हत्या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि या आरोपींवरती हत्येचा गुन्हा दाखल करून आता मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने सुरुवात केली आहे। पण तरी सुद्धा या प्रकरणातील मुख्य संशयित वर्तवले जाणाऱ्या वाल्मिक कराड याच्या बाबतीत अजूनही पोलिसांनी किंवा सरकारने कोणतेही पाऊल उचलल्याचे दिसत नाही। या हत्या प्रकरणात सुरुवातीला जी SIT स्थापन करण्यात आलेली होती, परंतु त्या SIT मधील अनेक अधिकारी हे बीड जिल्ह्यातीलच होते आणि यातील काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडशी चांगले संबंधही होते। ही पार्श्वभूमी बघता वाल्मिक कराड याला या प्रकरणातून वाचवण्यात येत आहे का असा प्रश्न देखील निर्माण होतो। तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील व्यावसायिक संबंध, धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर वाल्मिक कराड आणि पोलिसांची झालेली बैठक असा खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेला आरोप, धनंजय मुंडे यांचे कुटुंबीय आणि वाल्मिक कराड यांच्यात व्यावसायिक संबंध असल्याचे अंजली दमानिया यांनी समोर आणलेले पुरावे असे अनेक खळबळजनक खुलासे समोर येत आहेत। त्यामुळे या प्रकरणाच्या बाबतीत योग्य चौकशी व्हावी यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा देण्यात यावा यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी सुरू झालेली आहे। परंतु या मागणीला आणि वाल्मिक कराड याच्या अटकेला अजूनही सरकार गंभीररित्या घेत नाही असेही आरोप केले जात आहेत। सरकार SIT, CID अशा विविध माध्यमातून तपास करत असेल तरी देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि वाल्मिक कराड यांच्या अटकेबाबत अजूनही कोणतेही पाऊल उचललं जात नाही। या मागचं कारण काय हे अजूनही स्पष्ट होत नाही। असे अनेक आरोप याआधी अनेक नेत्यांवर झाले, त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना बऱ्याच वेळेला बाजूला बसवण्यात आलं, परंतु त्यातून काहीही निष्पन्न झालेलं नव्हतं। या अनुषंगाने सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नसेल की वाल्मिक कराड याला या प्रकरणातून वाचवण्यासाठी सरकार धनंजय मुंडे यांच्या बाबतीत गाफील राहून निर्णय घेत असेल असे कित्येक प्रश्न उपस्थित होत आहेत। दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड याला तपास यंत्रणांकडून वाचवण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थ देखील करत आहेत। दिवंगत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या उंच टाकीवर चढून याबाबत आंदोलन देखील केलं। त्यावेळेस तेथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील सुद्धा पोहोचले। त्यांची समजूत काढून त्यांनी धनंजय देशमुख यांना खाली उतरवलं, परंतु त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा इशारा देखील केला। विरोधकांनी या प्रकरणाला चांगलंच लावून धरलं आहे आणि कित्येक दिवसांपासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीवर अनेक विरोधक ठाम आहेत। तरीही इतका विरोध होत असतानाही काही पावले उचलली जात नाही। धनंजय मुंडे या प्रकरणाचे मास्टरमाइंड आहेत अशी शंका वर्तवली जात आहे, तरी देखील त्यांच्यावर साधी चौकशी सुद्धा केली जात नाही। वाल्मिक कराड यांच्यावरही कोणताही खटला दाखल केला जात नाही। आरोपींनी एका पवनचक्की कंपनीकडे मागितलेली खंडणी देण्यास विरोध केल्याने त्यांची हत्या झाल्याचे सांगितले जात आहे आणि या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड हा काही दिवसांपासून फरार होता। खंडणी आणि हत्या प्रकरण यांचाही संबंध असल्याचे सांगितले जात आहे। इतक्या शक्यता असतानाही वाल्मिक कराड याला संशयित आरोपीच्या पिंजऱ्यात अजूनही उभे केले जात नाही। हे न करण्यामागचा नेमका सरकारचा हेतू काय? सरकारसोबतच तपास यंत्रणा देखील या बाबतीत गाफील आहेत असं दिसून येत आहे। त्याचसोबत खासदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा या संदर्भात सरकार गंभीर नाही आणि मुख्यमंत्री अजूनही राजीनामा घेत नाही अशी टीका केलेली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर म्हणतात की धनंजय मुंडे हे या प्रकरणाचे मास्टरमाइंड असूनही त्यांचं नाव घेतलं जात नसेल तर त्यांना कुठेतरी मंत्रिपदाचे संरक्षण आहे। ते फिल्मी स्टाईलने येतात, सरेंडर होतात, याचा अर्थ म्हणजे त्यांना कुठेतरी संरक्षण आहे। हा तपास पूर्ण होईल तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पदापासून दूर व्हावे। त्यासोबतच चौकशी सुरू आहे तोपर्यंत मंत्रिपदापासून बाजूला व्हा, क्लीन चिट मिळाली तर परत या अशी मागणी सुरेश धस यांनी सुद्धा केली आहे। बजरंग सोनवणे यांचीही अशीच मागणी आहे। नैतिकता म्हणून लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिला पाहिजे असं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मागणी केली आहे। इतक्या मागण्या होऊनही अजूनही या बाबतीत सरकार ठाम निर्णय घेत नाही। अजूनही सरकार या गुन्हेगारांना आणि धनंजय मुंडे यांना खरंच संरक्षण देत आहे का अशा शंका अजूनही फोफावत आहेत।
आता तरी सरकारवर या प्रकरणाचा जास्तीत जास्त दबाव पडून सरकार हे प्रकरण गांभीर्याने घेईल का, हे आता येणाऱ्या काळात सरकारच्या कृतींवरून निर्णयावरून समजू शकेल. बाकी तोपर्यंत राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.